नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या होणाऱ्या म्हणजेच 29 मार्च या दिवशी होणाऱ्या MEHBED भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ही कोणत्या शहरातून झालेली आहे? तर भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ही पहा ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. कोणत्या? मुंबई या शहरातून झालेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, जागतिक वारसा स्थळ म्हणजेच युनेस्को म्हणून घोषित झालेले कास पठार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेले कास पठार हे पहा ऑप्शन क्रमांक 1 सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, सूर्यमालेतील कोणता ग्रह हा पृथ्वीची जुळी बहीण म्हणून ओळखला जातो? तर सूर्यमालेतील पहा ऑप्शन क्रमांक डी शुक्र. कोणता आहे? शुक्र हा ग्रह पृथ्वीची जुळी बहीण म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक चौथा, पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य हे पहा ऑप्शन बी राजस्थान हे राज्य आहे. कोणतं? राजस्थान हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 5, मानवी शरीरातील गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? तर मानवी शरीरातील गुणसूत्राच्या जोड्या हे पहा ऑप्शन बी 23. किती? 23 जोड्या असतात. प्रश्न क्रमांक 6, गीतरली खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? तर गीतरली हे पहा ऑप्शन ए पहा ग दि माडगूळकर. कोणी? ग दि माडगूळकर यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण हे पहा ऑप्शन सी कोयना. कोणतं आहे? कोयना हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 8, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर आर्य समाजाची स्थापना ही पहा ऑप्शन बी स्वामी दयानंद सरस्वती. कोणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, संगणकामध्ये सेव्ह करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? तर संगणकामध्ये सेव्ह करण्यासाठी पहा ऑप्शन ए Ctrl+S. काय? Ctrl+S ही शॉर्टकट की वापरली जाते. प्रश्न क्रमांक 10, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे? तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा हा पहा ऑप्शन बी यवतमाळ. कोणता आहे? यवतमाळ हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 11, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते किंवा म्हणतात? तर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून पहा ऑप्शन ए विष्णुशास्त्री चिपळूणकर. कोणास? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 12, ध्वनीचा वेग कशामध्ये शून्य असतो? तर ध्वनीचा वेग हा पहा ऑप्शन सी निर्वांत पोकळीमध्ये. कशात? निर्वांत पोकळीमध्ये ध्वनीचा वेग हा शून्य असतो. प्रश्न क्रमांक 13, नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर नोबेल पुरस्काराची सुरुवात ही पहा ऑप्शन डी 1901 मध्ये. कधी? 1901 या वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील विदर्भाची पंढरी कशाला म्हणतात? तर महाराष्ट्रातील विदर्भाची पंढरी हे पहा ऑप्शन ए शेगावला म्हणतात. कशाला? शेगावला म्हणतात. प्रश्न क्रमांक 15, भारतीय नौदलाचे जनक पुढीलपैकी कोणास मानले जाते? तर भारतीय नौदलाचे जनक म्हणून पहा ऑप्शन ए छत्रपती शिवाजी महाराज. कोणास? छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16, शरीरातील कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? तर शरीरातील पहा ऑप्शन बी पांढऱ्या पेशींना. काय? शरीरातील पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17, सापेक्षितवादाचा थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर सापेक्षितवादाचा सिद्धांत हे पहा ऑप्शन डी अल्बर्ट आइन्स्टाईन. कोणी? अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 18, कोणाचे जन्मस्थान हे रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली हे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन डी लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान हे रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव आहे. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील तांबड्या मातीचा जिल्हा कोणता आहे?
तर महाराष्ट्रातील तांबड्या मातीचा जिल्हा पहा ऑप्शन ए रत्नागिरी या जिल्ह्यास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20 गोल्डन टेम्पल म्हणजे सुवर्ण मंदिर पुढीलपैकी कुठे आहे? तर गोल्डन टेम्पल हे पहा ऑप्शन ए अमृतसर या शहरामध्ये आहे. कुठे? अमृतसर या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21 शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिलेला होता? तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश पहा ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला होता. प्रश्न क्रमांक 22 युनिसेफ ही संस्था कशासाठी कार्य करते? तर युनिसेफ ही जी संस्था आहे तर ती पहा ऑप्शन बी लहान मुलांचे कल्याण. कशासाठी? लहान मुलांचे कल्याण यासाठी कार्य करते. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील भामरागड डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रातील भामरागड हे जे डोंगर आहे तर ते पहा ऑप्शन सी गडचिरोली. कोणत्या जिल्ह्यामध्ये? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24 कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात? तर कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून पहा ऑप्शन ए गॅमा किरण. कशाला? गॅमा किरण या किरणाचा मारा केला जातो. प्रश्न क्रमांक 25 नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच NDA कुठे आहे? तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पहा ऑप्शन बी खडकवासला जे की हे पहा पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26 बंकिमचंद्र चटर्जी यांनी कोणते प्रसिद्ध गीत लिहिलेले आहे? तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी पहा ऑप्शन डी वंदे मातरम. काय? वंदे मातरम हे प्रसिद्ध गीत लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रात जिल्हा परिषद नसलेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद नसलेला जिल्हा हा पहा ऑप्शन ए मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 28 लोकसभेचे सभापती होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर लोकसभेचे सभासद होण्यासाठी पहा किमान वय हे ऑप्शन डी 25 वर्षे. किती? 25 वर्षे वय असावे लागते. प्रश्न क्रमांक 29 माझे सत्याचे प्रयोग माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे? तर माझे सत्याचे प्रयोग हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन ए महात्मा गांधींनी. कोणी? महात्मा गांधींनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 30 व्हिटॅमिन एच्या अभावामुळे कोणता आजार होतो? तर व्हिटॅमिन एच्या अभावामुळे पहा ऑप्शन बी रात आंधळेपणा. कोणता? रात आंधळेपणा हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 31 महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती? तर महात्मा फुले यांनी पहा ऑप्शन ए 1873 मध्ये. कधी? 1873 या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही पहा ऑप्शन ए गोदावरी. कोणती आहे? गोदावरी ही नदी आहे. प्रश्न क्रमांक 33 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर हे पहा ऑप्शन ए CD देशमुख. कोण होते? CD देशमुख हे होते. प्रश्न क्रमांक 34 भारतरत्न मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर भारतरत्न मिळवणारी पहिली भारतीय महिला ही पहा ऑप्शन बी इंदिरा गांधी आहेत. कोण आहेत? इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 35 संगणकाचा वेग कशामध्ये मोजला जातो? तर संगणकाचा वेग आहे पहा ऑप्शन बी हर्ट्समध्ये. कशामध्ये? हर्ट्समध्ये मोजला जातो. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर मानले जाणारे पुणे कोणत्या नदीकाठी आहे? तर महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर मानले जाणारे पुणे हे जे शहर आहे ते पहा ऑप्शन ए मुळा आणि मुठा. काय? मुळा आणि मुठा या नदीवर पुणे हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 37 आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती आहे? तर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही पहा ऑप्शन ए धाराशिव आहे. कोणती? धाराशिव आहे. प्रश्न क्रमांक 38 जगातील सर्वात मोठे खंड कोणते आहे? तर जगातील सर्वात मोठे खंड हे पहा ऑप्शन डी आशिया आहे. कोणतं? आशिया हे खंड आहे. प्रश्न क्रमांक 39 राज्यपालांना शपथ कोण देतो?
तर राज्यपालांना शपथ हे पहा ऑप्शन बी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण देतात? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे शपथ देतात. प्रश्न क्रमांक 40, स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे पहा ऑप्शन ए लॉर्ड माउंटबॅटन कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन होते. प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्राचे विधानमंडळ कोठे आहे? तर महाराष्ट्राचे विधानमंडळ हे जे आहे तर ते पहा ऑप्शन सी मुंबई या ठिकाणी आहे. कुठे? मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 42, हिमोफिलिया हा कोणत्या प्रकाराचा रोग आहे? तर हिमोफिलिया हा जो रोग आहे तर तो पहा ऑप्शन डी अनुवांशिक अनुवांशिक या प्रकाराचा रोग आहे. प्रश्न क्रमांक 43, नाबार्ड ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर नाबार्ड ही जी संस्था आहे तर ती पहा ऑप्शन डी कृषी आणि ग्रामीण विकास काय आहे? कृषी आणि ग्रामीण विकास यांच्याशी ती संस्था संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्रातील भाताचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर महाराष्ट्रातील पहा भाताचे कोठार हे ऑप्शन ए रायगड या जिल्ह्याला म्हणतात. कोणत्या? रायगड या जिल्ह्याला म्हणतात. प्रश्न क्रमांक 45, ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे? तर ग्रामगीता ही पहा ऑप्शन ए संत तुकडोजी महाराज कोणी? संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 46, पेन्सिलिनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर पेन्सिलिनचा शोध आहे पहा ऑप्शन ए अलेक्झांडर फ्लेमिंग कोणी? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 47, गिधाड हा पक्षी कोणत्या वर्गात मोडतो? तर गिधाड हा जो पक्षी आहे तर ते पहा ऑप्शन डी मृतोपजीवी. कोणतं? मृतोपजीवी या वर्गामध्ये मोडतो. प्रश्न क्रमांक 48, सिंधुदुर्ग हा किल्ला कोणी बांधलेला आहे? तर सिंधुदुर्ग हा जो किल्ला आहे तर ते पहा ऑप्शन ए छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला तो किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 49, भारताचे दक्षिण टोक कोणते आहे? तर भारताचे दक्षिण टोक हे पहा ऑप्शन बी इंदिरा पॉईंट आहे. कोणता आहे? इंदिरा पॉईंट. प्रश्न क्रमांक 50, मराठी भाषेतील पहिली कादंबरी कोणती आहे? तर मराठी भाषेतील पहिली कादंबरी ही पहा ऑप्शन ए यमुना पर्यटन. कोणती आहे? यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी आहे. ही कोणी लिहिलेली आहे? तर ती बाबा पदमनजी यांनी. कोणी? बाबा पदमनजी यांनी यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 51, शरीरातील इन्सुलिनची कमतरता झाल्यास कोणता रोग होतो? तर शरीरातील इन्सुलिनची कमतरता झाल्यास पहा ऑप्शन डी डायबिटीज काय? म्हणजेच मधुमेह. मधुमेह हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 52, सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर सार्क या संघटनेची स्थापना ही पहा ऑप्शन बी 1985 मध्ये. कधी? 1985 मध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 53, महाराष्ट्रातील विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रातील विदर्भामध्ये पहा एकूण ऑप्शन सी 11. किती? एकूण 11 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 54, थॉमस एडिसन यांनी कोणता शोध लावलेला आहे? तर थॉमस एडिसन यांनी पहा ऑप्शन बी विजेचा दिवा काय? विजेचा दिवा याचा शोध त्यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 55, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे पहा ऑप्शन ए उपराष्ट्रपती असतात. कोण असतात? उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 56, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सुंदरबन हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा ऑप्शन डी पश्चिम बंगाल. कुठे? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो आहे. प्रश्न क्रमांक 57, कांचनगंगा हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? तर कांचनगंगा हे जे शिखर आहे तर ते पहा ऑप्शन डी हिमालय. काय? हिमालय या पर्वतरांगेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 58, पंडित बिरजू महाराज कोणत्या नृत्यासाठी प्रसिद्ध होते? ते पंडित बिरजू महाराज हे जे आहेत तर ते पहा ऑप्शन सी कथक. कोणत्या? कथक या नृत्यासाठी ते प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक 59, महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून पहा ऑप्शन बी इचलकरंजी. कोणत्या?
इचलकरंजी या शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 60, गुरुत्वाकर्षणाचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? तर गुरुत्वाकर्षणाचा शोध आहे पहा ऑप्शन बी न्यूटन यांनी. कोणी? न्यूटन यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 61, काझीरंगा अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर काझीरंगा हे जे अभयारण्य आहे तर ते पहा ऑप्शन डी एकशिंगी गेंडा. कशासाठी? एकशिंगी गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 62, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? तर ती ऑप्शन बी पहा जिनेवा या ठिकाणी. कुठे? जिनेवा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 63, महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी बल्लेश्वर हे कुठे आहे? महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी पहा बल्लेश्वर हे जे मंदिर आहे तर ते पहा ऑप्शन ए पाली या ठिकाणी आहे. कुठे? पाली या ठिकाणी आहे. 64, भारताचे शेक्सपियर कोणास म्हणतात? तर भारताचे शेक्सपियर पहा ऑप्शन क्रमांक ए कालिदास. कोणास म्हटले जाते? कालिदास यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 65, शरीरातील पांढऱ्या पेशीचे कार्य काय आहे? तर शरीरातील पांढऱ्या पेशीचे कार्य हे पहा ऑप्शन बी रोगांशी लढणे. काय? रोगांशी लढणे हे कार्य आहे.